सैफ आधी शाहरुख खानच होता निशाण्यावर। शाहरुखच्या मन्नत मध्येही घुसखोरीचा प्रयत्न। सैफच्या हल्लेखोरापासून शाहरुखलाही धोका। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या थेट घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। त्यामुळे अख्खं बॉलिवूड हादरलंय। मात्र सैफवरील हल्ल्याआधी 14 जानेवारीला किंग खान शाहरुखच्याही मन्नत बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। शाहरुख खानच्या घराची रेकी कशी करण्यात आली याची माहिती समोर आली आहे। 14 जानेवारीला एका व्यक्तीनं शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला। रिट्रीट हाऊस जवळ शिडी लावून मन्नतची रेकी करण्यात आली। बंगल्याला सुरक्षा जाळी असल्यानं घुसखोरीत त्याला अपयश आलं। त्यामुळे आरोपीनं वेळीच काढता पाय घेतला। काही दिवसांपासून आरोपी रेकी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे। पोलिसांनी सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे। तर दुसरीकडे मन्नतची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच आरोपी होता की वेगवेगळे याचा शोध घेण्याबरोबरच दोन्ही आरोपींमध्ये काही कनेक्शन आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र आधी सलमान खानला धमकी, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या, इतकंच नाही तर सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला आणि आता किंग खान शाहरुखच्या घराची रेकी। यामुळे सेलिब्रिटीजमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान सलमान खानला देण्यात येणाऱ्या धमक्या आणि बाबा सिद्दीकींची हत्या ही बिश्नोई गँगनं केल्याचं समोर आलं। मात्र सैफवरील हल्ला असो वा शाहरुख खानच्या घराची रेकी ही देखील हल्ला करण्याच्या उद्देशानंच करण्यात आली होती की चोरीच्या उद्देशानं, हे आता आरोपीला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।